नायगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हा सरचिटणीस श्री व्यंकटराव पाटील वडजे यांच्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर रोजी त्यांच्या वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने तळागाळातील काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांचा सन्मान व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जवळपास 300 शेतकरी बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अतिशय जिद्द, चिकाटी, मेहनत व परिश्रम घेऊन शून्यातून विश्वाची निर्मिती निर्माण करणारे श्री व्यंकटराव पाटील वडजे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघटनेच्या चळवळीत सक्रिय आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चळवळी उभ्या केल्या. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, शेतकरी सुखी तर जग सुखी ही संकल्पना सदैव डोळ्यासमोर ठेवून कार्य करणारा तळागाळातील नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी ग्रामीण भागातून नायगाव शहरात वास्तव्य केले. अगदी छोट्याशा बळीराजा कृषी सेवा केंद्र व्यवसायाने सुरुवात केली व दिवसेंदिवस त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढत गेला. आज त्यांनी शहरात स्वतःच्या मालकी हक्काची जागा घेऊन ज्या ठिकाणी केल्याने होते त्याच ठिकाणचे मालक झाले आहेत. आज त्यांच्या घराच्या गृहप्रवेश व वास्तुशांतीनिमित्त परिसरातील काबाड कष्ट करणाऱ्या 300 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र शेतकरी संघटना, हनुमंतराव पाटील चव्हाण, तंटामुक्त समिती तालुका अध्यक्ष नायगाव, माधवराव शिंदे, शेतकरी संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड, ॲडव्होकेट धोंडीबा पवार, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष, संजय अप्पा बेळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, माणिकराव लोहगावे, माजी जिल्हा परिषद सदस्य, गंगाधर पाटील शिंदे, नायगाव तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष, दैनिक पुढारीचे पत्रकार बाळासाहेब पांडे, तालुक्यातील पदाधिकारी, शेतकरी बांधव, अनेक उद्योजक आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.